आयोजित मशाल मोर्चा यामध्ये राहुलजी आमचे राष्ट्रीय नेते यांनी जी चोरी पकडलेली आहे, ज्या प्रत्येक विधानसभेमध्ये मतांची चोरी झालेली आहे, खोटे मतदार उभे करून विजय प्राप्त केलेला आहे, तो विजय नसून ती चोरी आहे। आणि या चोरीवर आपण सर्वांनी लक्ष वेधून ही चोरी त्यांनी कशी केली त्याबद्दलचं निवेदन, त्याबद्दलचं जाहीर सभा घेतलेली आहे। आज आपल्या वसई तालुक्यामध्ये सुद्धा ही चोरी झालेली आहे आणि एक मतदार 10 ठिकाणी मतदान करतो आणि त्यांना मतदान करण्यासाठी जो पाठिंबा आहे त्या पाठिंब्याचा आज आम्ही निषेध करतो। निषेध निषेध निषेध। जी चोरी झालेली आहे मताची आणि आज आमच्या काँग्रेस पक्षाने चांगल्यापैकी लढत दिलेली आहे। यथाकथाचित काँग्रेसची सुद्धा जीत होती, म्हणजे मतचोरीमुळे आज देशाचं, आज आपल्या महाराष्ट्राचं वातावरण निर्मिती आहे किंवा वोट चोरी मतदारांची वोट चोरीबाबत तुम्ही बघू शकता की लोकसभेमध्ये भरघोस मतांनी की ज्या मतदारसंघामधून जे खासदार निवडून आले त्याच मतदारसंघामध्ये विधानसभेमध्ये आमदार हा सरकारने पराभूत झाले आणि जी मतदान आहे ते संध्याकाळी 5 नंतर रात्री 10 वाजेपर्यंत चालला आणि त्याच्यामध्ये जी मतांची विभागणी झाली, मतं वाढली गेली आणि विजयी उमेदवार पराभूत झाले। हे सगळं मतचोरीमुळे, मतदानामध्ये झालेल्या घपल्यामुळे निवडणूक आयोगाने केलेले जो कारभार आहे, चुकीचा कारभार, त्याच्यामुळे काही लोक पराभूत झाले। पण ते पराभूत व्हीव्हीपॅट असताना सुद्धा मतदान पेटीमध्ये त्यांचं जे उमेदवार पराभूत झाले एकच कारण आहे, मतं चोरी केली आणि आपले लोक निवडून आले। या लोकसभेमध्ये भरघोस खासदार निवडून आले, विधानसभेमध्ये त्याच लोकसभेतले विधानसभेचे उमेदवार पडले। तुम्ही विचार करू शकता की एका घरामध्ये किती लोक राहतात, एका घरामध्ये 8 माणसांच्या जागी 80 माणसं दाखवून केली, म्हणजे ही मतांची चोरी आहे आणि लोकशाहीचा हा कलंक आहे। लोकशाही आपली नाबूद राहते की नाही, संविधान सुद्धा संपायच्या मार्गावर आहे, लोकशाही संपायच्या मार्गावर आहे आणि जर असं झालं तर आपल्या देशाचं सुद्धा पुढे लोकशाही देश जो आपण संबोधित करतो लोकशाही नसून एक अधिकारशाही होऊ शकते आणि ही अधिकारशाही आपल्याला मोडून काढण्यासाठी राहुलजींच्या मागे आपण पाठिंबा द्यायला पाहिजे। त्यांना आपण पाठिंबा देत असताना लोकांना समजून सांगायला पाहिजे की राहुलजींनी ज्या मतांबाबत जे मत मांडलेलं आहे त्यामध्ये वोट चोरी नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, वोट चोरी नहीं चलेगी, नहीं चलेगी।